ही उत्साही प्राणी आहे. ह्याचा बुध वगैरे काल किती झाला ते नाहीतर नेहमी तुझ्यावर नाही, तू तुझ्याला घेऊ नको. मी नेहमी बघितलंय एखादा जोरजोरात भाषण करत असतो ना, ग्रामीण भागातला असला की समजा ह्याचा नक्की गावचा सरपंच नाही ह्याच्याकडे, आणि शहरात असला की त्याचा वॉर्ड नक्की त्याच्या विरोधात असतो. त्याला गावात कुणी विचारत नाही, वॉर्डात कुणी विचारत नाही. ती इथं येऊन जे भाषण ठोकत बसतो, अरे बापरे बापरे बापरे. जळगाव निकेतलं किती वाटप आहे? 1000 कोटी. आम्हाला 1000 कोटी म्हणजे फार काही वाटप नाहीये. तुमच्याकडे कारखाने नाही? नाही ते कारखाने नाही. कारखाने तुम्ही बंद पाडले, त्याला मी काय करू? कारखाने होते ना, नाहीयेत कसं नाहीये? पुन्हा बोलता अजित पवार बोलतो म्हणजे खरं आहे ते बोलतो. कशा पद्धतीनं करायचा तो समाजाच्या भल्याकरता करायचा का स्वतःची घरदारं भरण्याकरता करायचा, ह्याचा जरा नीट विचार करा. पण दुसऱ्याची घरं जाळायची स्वतःचं घर भरायचं म्हणल्यावर ते राजकारण टिकत नाही. त्याकरता मागे आता जास्त मागच्यांनी बोलू नका, नाहीतर आणखीन काहीतरी सुरू होईल. परत घेऊन आमकं झालंय, तुमचं काय मत आहे? अरे काय झालंय पहिल्यांदा माहिती तर घेऊ दे, काय झालंय जरा फोन करतो, माहिती घेतो, मग तुमचं काय मत आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार, अरे सूत्र कुठे आहे कुणाला माहिती? ते सूत्र काही कुणाला सापडलेलं नाही. तिथं बघा प्रत्येक वेळेस चॅनल सूत्रांच्या माहितीनुसार. आता सूत्र नाव कुणी दिलंय, कुणाच्या आईबापांनी दिलंय तेही आपल्याला एकदा शोधूनच काढायचं. त्यांनी पण योगदान दिलं पाहिजे. आज धुळे नंदुरबार बँक अशी म्हणावी अशी चांगली चाललेली नाहीये. जळगाव बँकेचा कालचा 31 मार्चचा नफा किती आहे? 31 मार्चचा नेट प्रॉफिट किती आहे का लॉस आहे? लॉस नाही, एमपी आहे थोडी शेती कर्जामध्ये एमपी. मी बाकीचं नाही विचारलं, नफा आहे का नाही? नफा आहे. हा, आता 2.5 कोटी. मी तुमच्याबरोबर समोर बोलतोय, माझ्या जिल्हा बँकेचा नफा 75 कोटी आहे. तरी मी साखर कारखान्यांना म्हणजे बँकेनी 9% व्याजाने कर्ज पुरवठा केलाय. 10%चा आहे, पण ज्यांची परतफेड व्यवस्थित असते त्यांना 1% रिबीट देतात. आपली एमएससी बँक, ज्या एमएससी बँकेच्या नावावर माझी फार बदनामी वाटोळ केलं, फार अजित पवार एमएससी बँक आहे, ती यंदा 650 कोटी रुपये नफ्यात आहे. गेल्या वर्षी 625 कोटी नफ्यात होती. त्याच्या आधी 615 कोटी नफ्यात होती आणि त्याच्या आधी 610 कोटी रुपये नफ्यात आहे. संस्था मी काल कोल्हापूरला होतो, ह्याला चंदगड वगैरे, तिथं आपले मुश्रीफ साहेब आहेत, त्यांचा नफा 100 कोटी रुपये आहे. आपले खासदार आहेत नितीन पाटील, सातारा बँकेचे चेअरमन आहेत, नफा किती आहे? 100 वर काहीतरी नफा आहे. संस्था अशा, आता मी बुलढाणा जिल्हा बँकेत पण लक्ष घातले ना, आता नाशिक जिल्हा बँकेमध्ये माणिकराव इथं बसलेत, आम्ही सगळ्यांनी तिथं लक्ष घातलेलं आहे. संस्था नीट चालल्या पाहिजेत. आज आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये 0% व्याजाने कर्ज पुरवठा करतो. कोल्हापूर करतं, सांगली करतं, सातारा करतं, पुणे करतं, नगर करतं. जळगाव निकेतलं किती वाटप आहे? 1000 कोटी. आम्हाला 1000 कोटी म्हणजे फार काही वाटप नाहीये. जळगाव जिल्ह्याचा आवाका बघता 1000 कोटीचं वाटप म्हणजे काहीच नाही. आमच्याकडे कारखाने नाही? नाही ते कारखाने नाही. कारखाने तुम्ही बंद पाडले, त्याला मी काय करू? कारखाने होते ना, नाहीयेत कसं नाहीये? पुन्हा बोलता अजित पवार बोलतो म्हणजे खरं आहे ते बोलतो. कारखाने चालवायला देखील धमक आणि ताकद पाहिजे. उद्या कारखाना बंद पडला तर त्या कामगारांनी कुठं जायचं? त्या अधिकाऱ्यांनी कुठं जायचं? त्या बिचारा माझ्या शेतकऱ्यांनी ऊस पिकवलं, त्यांनी कुठं घालायचा? का त्यांनी गाळायचा, गुराळ करायची? हे नाही चालत. शेवटी म्हणूनच मी मगाशी म्हणलं, संस्था त्या ठिकाणी चांगल्या चालल्या पाहिजेत. आणि असं काही नाही, सगळ्याला सारखंच ज्ञान देवाने दिलंय. त्या बुद्धिमत्तेचा वापर, त्या ज्ञानाचा वापर कशा पद्धतीनं करायचा, तो समाजाच्या भल्याकरता करायचा का स्वतःची घरदारं भरण्याकरता करायचा, ह्याचा जरा नीट विचार करा. ह्याचा अंतर्मुख करून विचार करा आणि मग ठरवा की आपल्याला काय करायचं ते. आणि त्याच्यातून
जर सगळ्यांचंच भलं झालं तर त्याच्याबरोबर तुमचंही घर त्याच्यात येतं, तुमचंही भलं होतं. पण दुसऱ्याची घरं जाळायची स्वतःचं घर भरायचं म्हणल्यावर ते राजकारण टिकत नाही. त्याकरता मागे आता जास्त मागच्यांनी बोलू नका, नाहीतर आणखीन काहीतरी सुरू होईल. तर त्याच्यामुळं आपल्या संस्था चांगल्या चालवा, त्या विकास सोसायट्या सुद्धा विसरायचं नाही. बऱ्याचदा काही काही वरवर राजकारण करणारे असतात. पुढारी आले की गाडीचं दार उघडायचं, भला मोठा हार घालायचा, बुके द्यायचा, सारखं पुढं 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 करायचं. ती नेता गेला की हा कुठं जातो, परत कुणाला नागरिकांना भेटतच नाही. परत नंतरच येतो ज्यावेळेस नेता येईल तेव्हा, आणि नागरिक म्हणतात ही कोण आहे, तर तो नेत्याच्या पुढं पुढं करणारा कार्यकर्ता आहे. तसं बोलताना बिलताना काही काही उत्साही लोक त्या टीव्हीचे चॅनल आला ते येतेच दांड घेऊन अमकं अमकं झालंय, तुमचं काय मत आहे. अरे काय झालंय पहिल्यांदा माहिती तर घेऊ दे, काय झालंय जरा फोन करतो, माहिती घेतो, मग तुमचं काय मत आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार, अरे सूत्र कुठे आहे कुणाला माहिती, ते सूत्र काही कुणाला सापडलेलं नाही. तिथं बघा प्रत्येक वेळेस चॅनल सूत्रांच्या माहितीनुसार. आता सूत्र नाव कुणी दिलंय, कुणाच्या आईबापांनी दिलंय तेही आपल्याला एकदा शोधूनच काढायचं. सारखं मधी पण एवढा मोठा हल्ला झाला ना, खरं तर आपल्या भारताच्या संदर्भामध्ये त्या अतिरेक्यांनी नालायकपणा केला. ह्या बातम्या ह्या फार गुप्त असतात, त्या दाखवायच्या नसतात, परंतु काही काही चॅनलवाले ते सारख्या दाखवत बसले. कुठल्या की आता हे इकडे झाले, आता संरक्षण विभागाने असं चालवलंय, आता तसं चालवलंय. इथं उत्साही प्राणी आहे. ह्याचा बुध वगैरे काल किती झाला नाहीतर नेहमी तुझ्यावर नाही, तू तुझ्याला घेऊ नको. मी नेहमी बघितलंय एखादा जोरजोरात भाषण करत असतो ना, ग्रामीण भागातला असला की समजा ह्याचा नक्की गावचा सरपंच नाही याच्याकडे, आणि शहरात असला की त्याचा वॉर्ड नक्की त्याच्या विरोधात असतो. त्याला गावात कुणी विचारत नाही, वॉर्डात कुणी विचारत नाही, ती इथं येऊन जे भाषण ठोकत बसतो. अरे बापरे बापरे बापरे, काही त्याचं खरं नाही. तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या मनालाच प्रश्न विचारा. जो काम करत असतो ना तो फार काही बोलत नाही, तो कामाशी मतलब. परंतु ज्याचं आगाना पिछा त्याला नुसतं तर असं काही आपल्याला वागून चालणार नाही. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. आपल्या पक्षाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची परंपरा आहे. पवार साहेबांनी ह्या पक्षाला चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम केलं.